ब्रॉट टू यू बाय विगार्ड। महाराष्ट्रातील 8 लोकसभा मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील जे आहे ते मतदान प्रक्रिया पार पडते। सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झालेली आहे। आपल्या सोबत अभिनेता शिव ठाकरे आहेत, त्यांनी देखील अमरावतीमध्ये मतदान केलेलं आहे। आज मतदान केलेलं आहे, काय संदेश देणार? कारण मागील जी निवडणूक झाली पहिल्या टप्प्यातील त्यामध्ये मतदानाचा टक्केवारी जी आहे ती मोठ्या प्रमाणात घटलेली आहे, कमी मतदान झालेलं आहे, काय आव्हान करणार? मला असं वाटतं हा आपला राष्ट्रधर्म आहे आणि आपण माझं पर्सनली असं मत आहे की आपण वर्षभर जेव्हा काही गोष्टीवर आपले मतं मांडतो त्याच्या आधी आपला पहिला हक्क आहे की आपल्याला मत करायला पाहिजे आज। आणि कधी कधी होते एका वोटनी काय होतं, आपल्या कोण निवडून येईल किंवा कोण नाही, पण एक वोट आपल्या खूप महत्त्वाचं असते। मला असं वाटतं वेळात वेळ काढून निघायला पाहिजे आपल्या घरून आणि वोट करा, हा आपला हक्क आहे। आणि नंतर मग काय होतं, मला असं वाटतं की तो विचार केल्यापेक्षा तुमचं एक वोट खूप महत्त्वाचं आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे सर्वांनी। तसे म्हातारे लोक मतदान करायला येत आहेत, परंतु तरुणांची संख्या कमी दिसते मतदान केंद्रावर। मी तेच म्हणतोय की आपले जे युवक आहे आणि त्यांची जी थॉट प्रोसेस आहे तर ती हेच आहे की अरे आम्ही वोट केल्यानंतरही काय फरक पडणार आहे। काही गोष्टी अशा आहेत की ज्या फरक नाही पडणार, पण मला असं वाटतं की मी स्वतः मुंबईवरून आलो आहे, माझं काम स्पेशल मतदान करायला आलो। माझी आजी आहे गाडीत, तुम्ही जसं म्हटलं ना, माझी ताई आजी आणि आमच्या घरी 7 वाजता जसं एक घरी काहीतरी असं उत्सव असतो ना, तसं असतं की पहिले मत करून या। आणि हे मला असं वाटतं आमच्या घरी आई माझी 7वी 8वी शिकलेली आहे, माझ्या आईनी आम्हाला सुरू केलं 7 वाजतापासून की जा पहिले वोट करून या। आता कोणाला करायचं त्यांना माहीत आहे की तुम्ही समजूतदार आहात, तर वोट करणं हे महत्त्वाचं आहे मला असं वाटतं। शिव ठाकरेंना कसा खासदार हवा आहे अमरावतीचा? मला असं वाटतं की विकासावर जास्ती जोर देऊन बोलणारे आणि समजूतदार की जे विकासाबद्दल जास्ती बोलतील। मला पर्सनली असं वाटतं की बाकी गोष्टी तर होत राहतील, सगळे समजूतदार आहेत, पण विकास घेऊन जे गोष्ट बोलतील किंवा विकास करतील मला असं वाटतं त्या गोष्टी जास्ती सेन्सवाल्या आहे। आणि अमरावतीला गरज आहे, अमरावतीचं एअरपोर्ट आहे आणि एअरपोर्टपेक्षा ना आपले युवक एवढे टॅलेंटेड आहे अमरावतीतले की एवढे कलाकार असू द्या, इंजिनियर असू द्या, जे बाहेर जाऊन पुण्यात जाऊन जॉब करतात किंवा मुंबईत करून, अशा गोष्टी इथे जर आल्या तर सगळ्या युवकांनी वोट करायला अजून मजा येईल की आपल्या इथे गोष्टी येतात त्या आणि रोजगार येतो आहे। किंवा मी जस्ट म्हणतो की एअरपोर्ट जर आलं तर खूप मोठे मोठे ब्रँड्स आपल्या इथे येऊ शकतात, पण होतील। आपलं काम आहे वोट करणं। काय आवाहन करणार टक्केवारी वाढण्यासाठी तरुणांना? नाही, बस मी हेच मी वोट केलं आहे आणि तुम्ही वेळात वेळ काढून या, आपला राष्ट्रधर्म आहे आणि आपण निभावला पाहिजे आणि याला थोडं सिरियसली घेऊया। बाकी ज्या गोष्टी सिस्टम वगैरे आपण बोलत राहतो ते तेव्हाच चेंज होईल जेव्हा आपण वोट करू। नक्की वोट करा। नक्कीच ते होते अभिनेता शिव ठाकरे। प्रत्येकानं मतदान करण्याचं आव्हान जे आहे ते त्यांनी केलेलं आहे। खास करून मतदानाला स्पेशल मुंबईवरनं आल्याची देखील प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली। कॅमेरामॅन दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। ब्रॉट टू यू बाय विगार्ड।